नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या अभ्यासात यश हवंय, मग मराठी व्याकरणावर मजबूत पकड असणे गरजेचं आहे। आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा आणि स्कोर वाढवणारा टॉपिक, तो म्हणजे भाववाचक नाम। हा टॉपिक एकदा समजलं की अनेक प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता। भाववाचक नाम म्हणजे नेमकं काय असतं, त्याची ओळख कशी करायची आणि परीक्षेत त्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, सगळं काही स्पष्ट आणि उदाहरणासह या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, याच्या अगोदर नामाविषयी आपले दोन भाग झालेले आहेत। ते म्हणजे एक म्हणजे सामान्य नाम आणि दुसरा भाग म्हणजे विशेष नाम। तर नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार किती, सामान्य नाम म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे काय, हे आपण याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे। तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत भाववाचक नाम। त्या अगोदर आपण मागील पाठामध्ये काय पाहिलेलं आहे याची थोडक्यात रिव्हिजन घेऊया। तर आपण पाहिलेलं आहे नाम म्हणजे काय। नाम म्हणजे काय, वास्तविक अथवा काल्पनिक वस्तूंना किंवा वस्तूंच्या गुणांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात। नामाचे प्रकार किती आहेत, तर नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत। सामान्य नाम, सामान्य, विशेष व भाववाचक नाम। भाववाचक नाम, तर यापैकी आपण सामान्य नाम, विशेष नाम याचा आपण अभ्यास केलेला आहे। तर सामान्य नाम म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे, तर विशेष नाम म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे। सामान्य नाम हे जातीवाचक असते, तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते। सामान्य नामाचे अनेक वचन होते आणि विशेष नामाचे अनेक वचन होत नाही, ते नेहमी एकवचनी असते, एकवचनी असते, हे आपण पाहिलेलं आहे। तर आजच्या या भागामध्ये आजचा आपला आहे भाग नंबर 3, भाववाचक नाम। तर भाववाचक नाम म्हणजे काय, वस्तूचा किंवा व्यक्तीचा गुण किंवा भाव व्यक्त करणाऱ्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात। वस्तूचा किंवा व्यक्तीचा या ठिकाणी गुण किंवा भाव दाखवला जातो, त्यास भाववाचक नाम असे म्हणतात। तर भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असेही म्हणतात। भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असेही म्हणतात। तर सामान्य नाम व विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम असे म्हणतात। तर मित्रांनो, आपण थोडा कंपॅरिझन करून अभ्यास करूया, त्यामुळे तुम्हाला सामान्य नाम म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे काय, भाववाचक नाम म्हणजे काय हे तुम्हाला समजून जाईल। तर भाववाचक नाम हे धर्मवाचक असते, तर सामान्य नाम आणि विशेष नाम हे धर्मीवाचक असते, धर्मी वाचक। सामान्य नाम व विशेष नाम हे धर्मीवाचक असते आणि भाववाचक नाम हे धर्मवाचक नाम असते। तर भाववाचक नामाची खाली काही उदाहरणे दिलेली आहेत। धैर्य, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद, कीर्ती ही भाववाचक नामाची उदाहरणे आहेत। पुढे आहे भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते। काय नसते, वेगळं अस्तित्व नसतं भाववाचक नामाला, कारण पदार्थाचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र किंवा वेगळा असत नाही। भाववाचक नामाला वेगळं अस्तित्व नसतं, त्याचं कारण काय, तर पदार्थाचा गुण किंवा धर्म, पदार्थाचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र किंवा वेगळा असत नाही, तो कोणत्या तरी वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या आश्रयाने राहतो। गुण किंवा धर्म हा स्वतंत्र असत नाही किंवा तो कोणत्या तरी वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या आश्रयाने राहतो।
त्यामुळे भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते, कारण का तो वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या आश्रयाने राहतो आणि गुण किंवा धर्म हा स्वतंत्र असत नाही. पुढे आहे भाववाचक नाम हे पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखवते. भाववाचक नाम हे पदार्थाच्या गुणाबरोबर त्याची स्थिती किंवा क्रिया दाखवते. त्या नामांना, स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना भाववाचक नाम असेच म्हणतात. तर मित्रांनो, पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना भाववाचक नाम असेच म्हणतात. तर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या भाववाचक नामाची खाली काही उदाहरणे दिलेली आहेत, ते आपण पाहूया. उदाहरणार्थ वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवतात. तर क्रिया दाखवणारे कोणते आहेत? धाव, हास्य, चोरी, उडान, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. नृत्य म्हणलं की आपण डान्स करणारी व्यक्ती आपल्या समोर येते, कोणतीतरी क्रिया करते ना, ते डान्स करताना क्रिया करते ना, तर याला क्रियावाचक नाम असे म्हणतात, याला स्थितीवाचक नाम असे म्हणतात. पुढे आहे सामान्य नाम किंवा विशेष नाम यांना प्रत्यक्ष किंवा काल्पनिक सामान्य नाम किंवा विशेष नाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. तर मित्रांनो, सामान्य नामाने प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तू किंवा प्राण्यांचा बोध होतो. वस्तू किंवा प्राणी यांचा बोध होतो. पण भाववाचक नामाच्या याच्या विरुद्ध आहे. पण भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यातील गुणांचा किंवा धर्मांचा बोध होतो. तर भाववाचक नामामध्ये प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नाही, तर याच्यामध्ये गुणांचा किंवा धर्मांचा बोध होतो. आणि सामान्य नाम आणि विशेष नाम म्हणजे वस्तू किंवा प्राण्यांचा बोध होतो. तर भाववाचक नाम म्हणजे वस्तू किंवा प्राण्यांचा बोध होत नसून त्या प्राण्यांचा किंवा व्यक्तींच्या गुणांचा किंवा धर्मांचा बोध होतो. पुढे आहे मित्रांनो, सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते, पण विशेष नाम व भाववाचक नाम यांचे अनेक वचन होऊ शकत नाही. सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते, पण विशेष नाम व भाववाचक नाम यांचं अनेक वचन होऊ शकत नाही, कारण ते नेहमी एकवचनीच असतात. उदाहरणार्थ आपण एखादे नाव घेऊ, सामान्य नाम शहर, याचं अनेक वचन होते शहरे. आता विशेष नाव आपण घेऊ पुणे. पुण्याचं अनेक वचन काय होईल? पुणेच. म्हणजे हे एकवचनी राहतं ना, याचं अनेक वचन होऊ शकत नाही. म्हणून सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते, पण विशेष नाम व भाववाचक नामाचे अनेक वचन होऊ शकत नाही, ते नेहमी एकवचनीच असतात. काय? भाववाचक नाम व विशेष नाम हे नेहमी एकवचनी असतात. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, भाववाचक नाम हे नेहमी एकवचनी असते का अनेक वचनी असते? तर याचं उत्तर आहे भाववाचक नाम हे नेहमी एकवचनीच असते. पुढे आहे सामान्य नामे आणि विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम असे म्हणतात. याच्या आधी आपण पाहिलं होतं, सामान्य नाम आणि विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम असे म्हणतात. तर भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असे म्हणतात. धर्मी म्हणजे काय? धर्मी म्हणजे काय? ज्यात धर्म किंवा गुण असतो त्यास धर्मीवाचक नाम असे म्हणतात. तर मित्रांनो,
सामान्य नाम आणि विशेष नाम यांना धर्मवाचक नाम म्हणतात, तर भाववाचक नामाला धर्मवाचक. धर्म फरक समजून घ्या. धर्मी आणि धर्म. भाववाचक नामाला धर्मवाचक नाम म्हणतात आणि सामान्य नाम आणि विशेष नाम यांना धर्मवाचक नाम म्हणतात. पुढे आहे सामान्य नामे व विशेष नामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, वा यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. ती कशी होतात आपण ती पुढे तक्त्यात पाहणार आहोतच. तर मित्रांनो, सामान्य नामे व विशेष नामे यांना आई, की, गिरी, त्वा, पण, पणा यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. तर खालील तक्ता पाहून घ्या. शब्द आहे चपळ. त्याला जर आपण प्रत्यय लावला आई तर त्याचं भाववाचक नाम तयार होतं चपळ आई. चपळ आई. त्याची इतर उदाहरणे आहेत नवलाई, खोदाई इत्यादी. पुढील शब्द आहे गार. गार. त्याला वा हा प्रत्यय लावला. कोणता? वा. त्याचं भाववाचक नाम तयार होईल गारवा. तर याची आणखी उदाहरणे ओलावा, गोडवा ही उदाहरणे आपल्याला सांगता येतील. पुढे शब्द आहे गुलाम. गुलामला गिरी हा प्रत्यय आपण लावला तर याचा गुलामगिरी हा शब्द भाववाचक नाम गुलामगिरी. गुलामगिरी हे भाववाचक नाम तयार होईल. तर मित्रांनो, गुलाम याला गिरी हा शब्द लावला प्रत्यय लावला तर गुलामगिरी हे भाववाचक नाम तयार होते. तर याची दुसरी उदाहरणे पाहूया. फसवेगिरी, लुच्चेगिरी इत्यादी. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावरून समजलं असेल की सामान्य नाम व विशेष नाम यांना आई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नाम कसे तयार होते या तक्त्याद्वारे आपण तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते तुम्हाला समजलं असेल मी आशा करतो आणि पुढील मुद्द्याकडे वळतो. सामान्य नाम व विशेष नाम. सामान्य नाम व विशेष नाम, भाववाचक नाम ही नावे नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिलेली आहेत. तर मित्रांनो, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम ही नावे नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिलेली आहेत. ते कसे त्याची उदाहरणे आपण भाग नंबर 4 मध्ये पाहणार आहोत. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम ही नामे एकमेकांची कार्य कशी करतात ते आपण भाग नंबर 4 मध्ये पाहणार आहोत. आपला भाग नंबर 4 हा उदाहरणावरती असणार आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम हे एकमेकांचे कार्य कसे करतात. मित्रांनो, आपण आज भाववाचक नाम हा टॉपिक सखोल समजून घेतलेला आहे. हा विषय केवळ परीक्षेत उपयोगी नाही तर संपूर्ण मराठी भाषेतील गोडवा आणि शिस्त समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की शेअर करा आणि पोलीस भरतीच्या अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.